गुड फ्रायडे दिवशी काय झालं, प्रभू वधस्तंभावरती गेला. तुमचं आणि माझं पाप त्या परमेश्वरानं, ते पिता परमेश्वरानं यहोवानं त्या प्रभू येशूवरती लादलं बरं का. हालेलुया. आणि प्रभू येशूनं तुमचं आणि माझं पाप घेतलं आणि कलवरच्या वधस्तंभावर वाहिलं बरं का. प्रेज द लॉर्ड. आपला स्वतःचा जीव समर्पित केला, आपलं अर्पण केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की प्रभू येशू गुड फ्रायडे दिवशी, आता गुड फ्रायडे, प्रेज द लॉर्ड. गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार, चांगला शुक्रवार आपण साजरी करतो. हालेलुया. प्रभू येशू वधस्तंभावरती गेले. आमेन. शुक्रवारी प्रभू परमेश्वर वधस्तंभावरती गेले आणि रविवारी उठले. कोणावर उठले? पुनरुत्थान दिवस, आपण ईस्टर संडे हा दिवस आपण साजरी करतो. मग प्रभू येशू शुक्रवार पासून शनिवार पर्यंत हालेलुया काय करत होते? हा प्रश्न आहे माझा. वधस्तंभावरती गेले. आपलं प्रत्येक आपण ठाऊक आहे, आपल्याला आपण बायबलमध्ये वाचलं की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेला, आपला स्वतःचा जीव अर्पण केला आणि तिसऱ्या दिवशी उठले. मग त्याच्या अगोदर ते काय करत होते? हालेलुया. या पण आपण प्रकटीकरणाचं पुस्तक प्रथम वाचूया. प्रकटीकरणाचा पहिला अध्याय आणि त्यातलं 18 वचन सांगतं. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 18वा अध्याय, पहिला अध्याय आणि त्यातील 18वं वचन. हालेलुया. रिपीट सिस्टर. पहा प्रभू बोलत आहे, बाबांनो मी मेलो होतो तरी पहा, तरी देखील तुम्ही पहा मी युगानुयुग जिवंत आहे म्हणतात तो परमेश्वर. छान असं काय देवाचं देवा. काय म्हणताय परमेश्वर? मी मेलो होतो तरी मी युगानुयुग जिवंत आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता प्रभू येशू तर मरण पावले शुक्रवारी, प्रेज द लॉर्ड. आणि रविवारी ते उठले म्हणून आपण पुनरुत्थान दिवस साजरी करतो. मी विचारलं की त्याच्या अगोदर प्रभू काय करत होते? आमेन. त्याच्या अगोदर काय करत होते? प्रभू काय करत होते? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, परमेश्वराची इच्छा नाही बरं का कोणाचा नाश हो म्हणून. आपल्या देवाची इच्छा नाहीये की कोणत्याच व्यक्तीचा, कोणत्याच भावाचा, कोणत्याच बंधूचा, कोणत्याच बहिणीचा नाश होऊ नये ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. बघा, प्रेषितांचं पुस्तक याचा पहिला अध्याय, प्रेषितांचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि त्यातील 1 ते 3 वचन आपण वाचणार आहोत. प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय आणि त्यातील 1 ते 3 वचन. वचन सर्वांनी लक्ष देऊन ऐका. त्याच्यामध्ये ते माईक वाटल्यास. हालेलुया. थियोफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याद्वाराच्या आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवयास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला आहे. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी प्रभू येशूनं पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखवले. हालेलुया. आणि 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे. 40 दिवसापर्यंत. हालेलुया. मरणातून उठल्यानंतर आज आपण साजरी करतो पुनरुत्थान दिवस, पण मरणातून प्रभू येशू ख्रिस्त उठले आणि उठल्यानंतर 40 दिवस काय करत होते? 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे. 40 दिवसापर्यंत त्यांना दर्शन देत होता, त्याची भेटी घेत होता आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. आमेन. आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी शिकवत होता. मग माझा प्रश्न आहे की प्रभू येशू ख्रिस्त मृतातून उठल्यानंतर 40 दिवस कशाचा प्रचार केला? हालेलुया. देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत होते. मग काय गोष्टी सांगितल्या प्रभू येशू?
Praise the Lord. प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. बघा देवाचं वचन सांगतं मत्तेचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि त्यातलं 19-20 वचन सांगतं. मत्तेचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि त्यातील 19 ते 20 वचन. मी आणखी तुम्हाला सच्चित सांगतो, मी बाबांनो तुम्हाला खरं ते सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी दोघं किंवा तिघं कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित भेटतील आणि विनंती करतील आणि प्रार्थना करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. हालेलुया. तर त्यांच्यासाठी मी प्रार्थना ऐकीन म्हणतो बरं का परमेश्वर. पृथ्वीवर दोघं किंवा तिघं एकत्र जमून मला विनंती करतील, माझ्याकडे प्रार्थना करतील आणि त्यांची प्रार्थना मी ऐकीन म्हणतो परमेश्वर. कारण जेथे दोघे किंवा कारण ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं माझ्या नावाने प्रभू येशू जमले, ख्रिस्ताच्या नावाने एकत्र मिळून प्रार्थना करत आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. आमेन. त्यामध्ये परमेश्वर म्हणतो मी आहे बरं का. हालेलुया. आज आपण एकत्र जमलो आहोत कारण आपला प्रभू हालेलुया. आणि तो म्हणतो जिथं दोघं किंवा तिघं एकत्र जमून प्रार्थना करत आहेत त्यांच्यामध्ये माझी उपस्थिती आहे म्हणतो बरं का परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. आणि एखादी बायबल सांगतं की मरण सोसल्यानंतर 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे आणि स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. हालेलुया. हालेलुया. मग माझा प्रश्न आहे की स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी काय तो सांगत आहे. लूकचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन सांगतं. लूकचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि त्यातील 10वं वचन. कारण बाबांनो मनुष्याचा जो पुत्र आहे तो हरवलेली जी मेंढरं आहेत शोधावयास व तारावयास आला आहे. त्यांना शोधण्यासाठी आणि त्यांचा तारण देण्यासाठी तो आलाय बरं का. हालेलुया. मनुष्याचा पुत्र जे हरलेली मेंढरं आहेत त्यांना शोधण्यासाठी, हालेलुया, त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी तो आलाय बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा प्रश्न आहे की प्रभू येशू ख्रिस्त मृतातून उठले आणि त्यांनी दर्शन दिलं आणि बऱ्याच दिवसापर्यंत म्हणजे 40 दिवसापर्यंत त्यांना स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी सांगत होते. मग त्या काय गोष्टी सांगितल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलचं वचन एक थसल्ययाचा 5वा अध्याय आणि त्यातलं 19वं वचन सांगतं. एक थसल्य याचा 5वा अध्याय आणि त्यातील 19वं वचन. सापडलं कोणाला. आत्म्याला विझवू नका. सांगतं की आत्म्याला विझवू नका बरं का बाबा. जो आत्मा तुम्हाला दिलाय त्या आत्म्याला विझवू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 कोण सांगेल की परमेश्वरने 40 दिवसात काय प्रचार केला. आणि दुसरा प्रश्न काय, पहिला प्रश्न काय की बाबांनो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेले. शुक्रवारी गुड फ्रायडे आपण साजरी करतो. प्रेज द लॉर्ड. आणि उठण्याच्या अगोदर प्रभू येत नाही तुम्हाला. आणि मी ह्या गोष्टीवरती बऱ्याच दिवसांनी मला बोललोय बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल सांगतं बाबांनो ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल ना तुमच्यावरती त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तो तुम्हाला शिकवल बरं. प्रेज द लॉर्ड. प्रेषितांचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि त्यातलं 8वं वचन सांगतं. प्रेषितांचे कृत्य याचा 1ला अध्याय आणि त्यातील 8वं वचन. लक्ष द्या. ती वाचत तुम्ही फक्त लक्ष दिलं तरी चालेल. तुम्ही आज बायबल काढू नका, फक्त लक्ष द्या. आमेन. आणि माईक मध्ये आवाज गुंगतोय जरा, तो जर बंद केला तसा तर बरं होईल, नाही तर चालेल असेच बोलले तरी चालेल. पहिला प्रेषितचे कृत्याचा 1ला अध्याय त्यातलं 8वं वचन. परंतु पवित्र आत्मा बाबांनो पवित्र आत्मा तुमच्यावरती ज्यावेळेस येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया.
पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्यावरती संचार करेल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि यरुशलेमेत सर्व यहुदियात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आमेन. तुम्ही माझी साक्षी द्यायला सुरुवात करता नव्हतं परमेश्वर. पवित्र आत्मा तुमच्यावरती उतरेल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्ती होते. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू उठले आणि प्रथम मगदलिया मरीला दर्शन दिलं बरं का, आणि म्हटलं जाऊन माझ्या बांधवांना सांगा मी उठलोय म्हणून. हालेलुया. काय म्हटले प्रभू, माझे जे बांधव आहेत त्या प्रत्येकाला जावा आणि सांगा की मी उठलोय म्हणून. प्रेज द लॉर्ड. यावर आपण काढूया मत्तेचं पुस्तक, मत्तेचं पुस्तक. बघे प्रभू येशूने काय म्हटले. मत्तेचं पुस्तक, मार्कचं पुस्तक काढा. मार्कचं पुस्तक याचा 16वा अध्याय. मार्क 16. त्यातील 9व्या वचनापासून आपण वाचूया. 9 ते 14 पर्यंत आपण वाचणार. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बघा, आठवड्याचा पहिला दिवस आपण रविवार साजरी करतो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी त्याचे पहाटे सकाळी त्याचे पुनरुत्थान झालं. तो मृतातून जिवंत झाल्यानंतर त्यानं प्रथम पहिल्यांदाच मगदलिया मरिया तिला दर्शन दिले. हालेलुया. जी देवाची सेवा करत होती, देवाची उपासना करत त्याच्या बहिणीला प्रथम त्यानं दर्शन दिलं. तिच्याच मधून त्याने 7 भूते काढली होती. हालेलुया. त्या मगदलिया मरियामधून परमेश्वरनं 7 भूते काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान तिनं ज्यावेळेस पाहिलं की प्रभू उठला आहे, हे वर्तमान तिनं ऐकलं आणि पाहिलं आणि ही सुवार्ता ती सांगण्यासाठी गेली. पूर्वी असलेल्या आणि तिचे जे पूर्वीचे शिष्य होते आणि आता शोक करीत व रडत असलेल्या, रिपीट वाचा. तिने जाऊन हे वर्तमान त्याच्या बरोबर पूर्वी असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर जे जमा होता, हालेलुया, जे बांधव होते, जी सेवा करत होते, या प्रत्येकाला तिने जाऊन काय केलं, हे वर्तमान सांगितलं की प्रभूला मी पाहिले आणि प्रभू उठलाय. आणि आता शोक करीत, आणि ते आता रडत होते, ते शोक करत होते कारण आमचा प्रभू काय झालाय, मृत्यू पावला म्हणून ते काय करत होते, रडत होते, ते शोक करत होते. रडत असलेल्या लोकांना सांगितले, तिने जाऊन सांगितलं की बाबांनो रडू नका, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही चिंता करू नका, कारण तुमचा प्रभू काय झालाय, जिवंत आहे. हालेलुया, तो उठला आहे. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता. तो जिवंत आहे, मी त्याला पाहिले बर का, तिच्या दृष्टीने तो पडला होता आणि प्रभूने त्याचं संभाषण केलं होतं. प्रेज द लॉर्ड. ती म्हटली बाबांनो मी प्रभूला पाहिले, तो जिवंत असून माझ्या दृष्टीस पडला आहे. हे ऐकून देखील त्यांनी विश्वास ठेवला नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे ऐकून काय केलं नाही त्यांनी, काय केलं नाही, विश्वास ठेवला नाही. हालेलुया. बघा प्रभू बरोबर राहिलेत बर का, प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर ते राहिले, प्रभू बरोबर जेवण केले, बरेच चिन्ह चमत्कार त्यांनी पाहिले. आज्ञाला दृष्टी देताना, मृत्यूला आजार बाहेर येताना, हालेलुया, याईराची कन्या मेल तर जिवंत करताना, कुष्ठरोग्यांना शुद्ध करताना, रोग्यांना बरं करताना, बरेच काही त्यांनी पाहिलं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि पाहून देखील आणि ऐकून देखील त्यांनी विश्वास ठेवला नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांनी विश्वासच ठेवला नाही की प्रभू उठलाय म्हणून. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढं त्यांच्यापैकी 2 जण आमोस गावाला चालले होते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू त्यांना दुसऱ्या रूपाने प्रकट झाला बरं का जाता जाता. आणि ते ह्या गोष्टीबद्दल बोलत होते की गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती नेलं, त्यांना आपला प्राण दिला, या गोष्टीविषयी त्यांचं संभाषण चालू होतं. आणि त्यांच्यामध्ये प्रभू येशू प्रकट झाला आणि उभा राहिले, त्यांच्याबरोबर चालत होते. आणि प्रभू येशू त्यांना म्हटलं कोणत्या गोष्टीविषयी तुम्ही बोलत आहात. प्रेज द लॉर्ड. त्यांना काय म्हटले, कोणत्या गोष्टीविषयी बोलत आहात. लूकचं पुस्तक याचा 24वा अध्याय त्यातलं 13 वचन.
वाचा. त्याच दिवशी हं? त्यांच्यातील दोघे जण हं? येरुशलेम पासून सुमारे 4 कोसावरील आमाऊस नावाच्या गावाला चालले होते. हं? ते घडलेल्या सर्व गोष्टी त्या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी प्रेज द लॉर्ड त्यांनी वर्तमान ऐकलं होतं की त्यांच्या बहिणींनी येऊन सांगितलं होतं की प्रभू उठलाय, तो आमच्या दृष्टीस पडलाय. हे वर्तमान देखील त्यांनी ऐकलं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि ते ऐकून देखील ते काय करत होते, संभाषण करत चालले होते. प्रेज द लॉर्ड. पुढं एकमेकांशी संभाषण करत होते. हं? आणि असे झाले की ते संभाषण चर्चा करीत असताना ते बोलत असताना, ते भाषण करत असताना अचानक असं झालं की बाबांनो, येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जवळ आले आणि त्यांच्या बरोबर बोलत चालू लागले. तरी देखील त्यांनी त्याला ओळखलं नाही, कारण बायबल सांगतं जणू काही त्यांचे डोळे आंधळेच केले होते. हालेलुया. 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 आणि प्रभू येशूने प्रश्न केला की कोणत्या गोष्टीविषयी तुम्ही बोलत आहात. त्यांचा चेहरा उतरला, ते उदास झाले, ते थांबले जागेवर. असे पहिलेच तुम्ही एक हे दिसत आहात म्हणते की वाटसरू आणि तुम्हाला माहितीच नाहीये की आमच्या इथं कसला प्रकार झाला आहे, असे तुम्ही पहिलेच व्यक्ती दिसत आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या घडल्या गोष्टी तुम्हाला कशा काही ठाऊक नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्यांनी देखील प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू बरोबर त्यांच्या बरोबर घरी गेले आणि घरी गेल्यानंतर रात्र झाली होती, पण ते म्हटले आज तुम्ही इथं मुक्काम करा. प्रभू येशूनं भाकर मोडली आणि त्यांना दिली. त्यावेळी त्यांचे डोळे उघडले. त्यांनी जाऊन ते वर्तमान सांगितलं शिष्यांना, प्रेषितांना की आमचा प्रभू उठलाय, आम्ही त्याला पाहिलंय. हालेलुया. आणि बायबल सांगते प्रेषितांना देखील प्रभू येशू आले आणि त्यांना दर्शन दिले. पण त्या ठिकाणी थोमा नव्हता. बरं, एक देवाचा सेवक होता, तो थोमा नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी नव्हता. थोमा आपल्या भारतामध्ये आला होता बरं का. आणि थोमाने आपल्या इथं प्रचार केला. भारतामध्ये केरळ या ठिकाणी थोमा आला आणि त्यानं प्रचार केला. तेव्हापासून आपल्याला सुसमाचार हा समजलाय बरं का. हालेलुया. काही दिवसांनी आपली एक वेळ अशी आली की आपण केरळला सर्व आपलं चर्चित टीम आपण घेऊन जाणार आहोत, फिरण्यासाठी जाणार. एक 5-7 दिवसासाठी आपण हे काढणार आहोत, आपले ट्रिप काढूया आपण की ज्या ज्या ठिकाणी थोमा आला, ज्या ज्या ठिकाणी थोमानं प्रचार केला, त्या ठिकाणी चर्च कसं आहे, की थोमाचा मृत्यू कसा त्या ठिकाणी झाला. प्रेज द लॉर्ड. बरेच तिथं जतन करून ठेवलेलं आहे, आजही आहे. आपण एक दिवशी आपण तिकडे सर्वजण आपले कलिसे आपण एकत्र आपली काय करूया, ट्रिप काढूया. आणि थोमा त्या ठिकाणी नव्हता. प्रभू येशूनं दर्शन दिलं. प्रेज द लॉर्ड. आणि शिष्यांनी सांगितलं थोमाला देखील अरे प्रभू उठलंय. पण थोमाने देखील काय केलं, विश्वास ठेवला. थोमा म्हटला त्याला जिथं खेळ ठोकले तिथं मी बोट घालून बघेन, जिथं कुशीमध्ये बहाला त्याला खवलेला आहे तिथं मी हात लावून पाहिन, त्यावेळेस मी विश्वास ठेवीन. हालेलुया. थोमाने देखील विश्वास ठेवला नाही. प्रभू येशू पुन्हा प्रकट झाले आणि थोमाला देखील दर्शन दिले आणि थोमाला म्हटले थोमा तुझा हात इकडा. हालेलुया. माझ्या कुशीला तुझा हात लाव, माझ्या हाताला तुझा हात लाव. प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवणारा असणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तानं आपण जिवंत आहोत हे शिष्यांना दाखवलं बरं का. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना दर्शन देत राहिले. 40 दिवसापर्यंत स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी सांगत राहिले. मग 40 दिवसापर्यंत परमेश्वरानं काय घोषणा केली, काय दर्शन दिलं आणि काय सांगितलं, हा माझा प्रश्न आहे. हालेलुया. बघा प्रभू येशू प्रचार करू लागले तोपर्यंत त्यांनी सांगितलं नाही बरं का. 3.5 वर्ष मृत्यूतून उठल्यानंतर प्रथम त्यांना दर्शन दिलं आणि स्वर्गाच्या गोष्टी त्यांना सांगितल्या. आणि काय सांगितलं, मत्तेचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि 18 वचन सांगतं. मत्तेचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि त्यातलं 18वं वचन. तेव्हा येशू जवळ येऊन त्यावेळेस येशू जवळ येऊन त्यांना म्हणाला, त्यांच्याशी बोलताना शिष्याना म्हणाला, बोलताना तो म्हणाला स्वर्गात आणि बाबांनो पृथ्वीवर स्वर्गामध्ये आणि पृथ्वीमध्ये सर्व अधिकार मला दिलेला आहे. सर्व अधिकार मला दिलाय म्हटलं प्रभू. हालेलुया. हालेलुया. काय म्हटले प्रभू येशू ख्रिस्त, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलाय. आमेन. हालेलुया. हालेलुया. बघा योहानचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि त्यातलं 23वा वचन सांगतं. योहानचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि त्यातील 23वा वचन.
येशूने त्याला उत्तर दिले, हं? ज्याची माझ्यावर प्रीती ज्या ज्या असते, व्यक्तीचं माझ्यावरती प्रेम आहे, माझ्यावरती प्रीती करतो, तो माझे वचन तो माझं पाळेल. वचन मान्य करेल बरं का, माझी आज्ञा मान्य करेल बरं का, आणि त्या आज्ञेप्रमाणे त्या वचनाप्रमाणे विश्वास ठेवल बरं का, आणि त्याने विश्वास ठेवल्याबरोबर माझा पिता माझा पिता त्याच्यावर त्याच्यावरती प्रीती करेल बरं का. हालेलुया. आणि त्याच्यावर प्रीती करी आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. हालेलुया. माझा पिता त्याच्यावरती प्रेम करल, मी त्याच्यावरती प्रीती करल, आणि आम्ही त्याच्याजवळ येऊन राहू बरं का. हालेलुया. जो विश्वास ठेवतो बरं का, त्याच्याबरोबर पिता राहतो बरं का, पवित्र आत्मा त्याच्याबरोबर राहतो बरं का, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर राहतात बरं का. हालेलुया. हालेलुया. बघा, पवित्र आत्मा बऱ्याच चर्च मध्ये जात नाहीये बरं का. हालेलुया. बऱ्याच काही ठिकाणी जात नाही का बरं. हालेलुया. ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून, त्याची आज्ञा, त्याचं वचन धरून सेवा कार्य करत आहेत, अशा पद्धतीने लोक चालत आहेत, अशा व्यक्तींबरोबरच पवित्र आत्मा थांबतो. हालेलुया. हालेलुया. मी म्हंटल काय की प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांबरोबर राहतो की जी लोक त्याच्या वचनाप्रमाणे, त्याच्या विधीप्रमाणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे, विश्वास ठेवल्याप्रमाणे चालत आहेत, राहत आहेत, अशा बरोबर पवित्र आत्मा वस्ती करतो. आमेन. मग प्रभू येशू गुड फ्रायडेच्या दिवशी आपला पहिला प्रश्न काय की वधस्तंभावरती गेले, शुक्रवारी गेले, शुक्रवार शनिवार कबरेमध्ये होते. आमेन. आणि रविवारी पाहतो तर कबर उघडलेली आहे, कबरमध्ये कुणीच नाही. स्वर्गदूताने दर्शन दिलं, बाबांनो जिवंताचा शोध मेल्यामध्ये का करत आहात, कारण तुमचा प्रभू उठलाय. हालेलुया. मग प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय करत होते कबरेमध्ये 2 दिवस. हालेलुया. कुठं होते 2 दिवस, मेल्यानंतर प्रभू येशू कुठं होते. बायबल वाचता की नाही वाचता. हालेलुया. तरी नरकामध्ये ते सांगत होते स्वतः 2 दिवस. आमेन. हालेलुया. छान अशी टाळी वाजवा. पेत्राचे दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि त्यातलं 5वं वचन. पेत्राचे दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन. त्याने प्राचीन जगाची ही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रय आणला आणि नीतिमत्वाचा उपदेशक नोहा यांचे. रिपीट. त्याने प्राचीन जगाचेही गय केले आपण नाही. पूर्वीच पाहतो प्राचीन काळामध्ये की त्या जगामध्ये काय झालं, जलप्रलय आला. हालेलुया. नोहाच्या वेळेस संकट आलं होतं, पाण्याचा पूर आला होता, त्यानं त्यांची देखील गय केली नाही. आणि त्या ठिकाणी कोण होता, आणि नीतिमत्वाचा उपदेशक, नोहा. देवाचा सेवक, देवाचा याजक, देवाचा पास्टर कोण होता, नोहा. नोहा होता. हालेलुया. आणि नोहाने देखील प्रचार खूप केला बरं का त्या ठिकाणी, पण कुणीच ऐकलं. शेवटी त्याच्या घराण्यातली, त्याच्या घरामधली 8 लोकांनीच फक्त विश्वास ठेवला. प्रेज द लॉर्ड. आणि 8 लोकच वाचली गेली बरं का, त्या फक्त घरातीलच. बायबल सांगतं, पेत्र म्हणतो बाबांनो, नोहा उपदेशक होता, प्रचारक होता, नीतिमत्वाचा. हालेलुया. तो प्रचार करत असताना देखील, देवाचा सेवक असताना देखील लोकांनी विश्वासच ठेवला नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्याच्या घरातली जेवढी होती, त्याचे मुलं, त्याच्या सुना, ह्याच वाचल्या गेल्या. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो तो प्रचारक होता. पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 19 वचन सांगतं, त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. बायबल सांगतं की प्रभू येशू मृत्यू पावल्यानंतर आत्म्याच्या द्वारे जे नोहाच्या काळामध्ये मृत्यू पावले होते, ज्यांनी विश्वास ठेवला नव्हता, अशा लोकांना त्यानं प्रचार केला नरकामध्ये. वाचा. रिपीट. त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली.
हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या ते दिवसात आत्मे म्हणजे बाबांनो पूर्वी नोहाच्या काळामध्ये तारू तयार होत असतात. तारू ज्यावेळेस त्याला परमेश्वर सांगितलं होतं की अशी एक जहाज बनव, एक जलप्रलय येणार आहे, मी कोणत्याच व्यक्तीची गय करणार नाहीये, त्यावेळेस तो हा तारू बांधायला तू सुरुवात कर. हं? तारू तयार होत असता देव सहन करीत वाट पाहत होता. देव सहन करून त्यांची वाट पाहत होता की आज तरी यांचं जीवन बदलल, आज तरी पापापासून परावृत्त होतील, आज तरी पश्चाताप करतील. प्रेज द लॉर्ड. आणि स्वर्गाच्या देवाला ग्रहण करतील, त्याला स्वीकारतील. पण त्यांनी तसं केलं? त्यांनी प्रचार ऐकला? त्यांनी विश्वास ठेवला? नाही ठेवला. पुढं त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली, ज्या ज्या लोकांनी त्याची आज्ञा अपमानित केली, त्याच्या आज्ञावर त्याच्या विधेवरती विश्वास ठेवला नाही, तेच ते होते. ती चुकी लोक होती. अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन प्रचार केला. बरं, हालेलुया. बायबल सांगतं प्रत्येक गुडघा टेकला जाईल, प्रत्येक मुख, प्रत्येक जीभ येशू प्रभू आहे म्हणून कबूल करेल. हालेलुया. त्याच दिवशी शेवट होईल बरं का. हालेलुया. तर प्रभू येशू मृत्यूनंतर कुठं होते? नोहाच्या वेळी जे आत्मे मेले होते त्यांना काय करत होते? प्रचार सांगत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुनरुत्थानाच्या दिवशी उठून जिवंत झाले आणि उठल्यानंतर 40 दिवसापर्यंत मरण सोसल्यानंतर 40 दिवसापर्यंत स्वर्गाच्या राज्याच्या त्यांना गोष्टी सांगत होते. काय सांगत होते? हालेलुया. आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे आलो. प्रेज द लॉर्ड. की प्रभू येशू त्यांना काय सांगत होते? काढा बरं मत्तेचं पुस्तक याचा 28वा अध्याय, 28वा अध्याय, मत्ते 28, 18 आणि मार्कचा 16वा अध्याय आणि 15 वचनापासून वाचणार आहोत. तेव्हा येशू जवळ येशू जवळ आला आणि शिष्यांना म्हटला, बाबांनो, येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. हालेलुया. स्वर्गात आणि पृथ्वीवर आता सर्व अधिकार माझ्या जवळ आहे. हालेलुया. प्रकटीकरण 1:18. मी मेलो होतो, बाबांनो मी मेलो होतो, तरी पहा तरी आता मला पहा तुम्ही. मी युगानुयुग जिवंत आहे. हालेलुया. मी युगानुयुग जिवंत आहे तो म्हणतो परमेश्वर. मी मेलो होतो तरी पहा मी युगाने काय आहे? मी जिवंत आहे. हालेलुया. 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 मार्कचा 16वा अध्याय आणि त्यातलं 15 वचन. मार्क याचा 16वा अध्याय आणि त्यातील 15 वचन. मग त्याने त्यांना सांगितले, मग प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, बाबांनो स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला आहे. आणि त्या सर्वांना सांगितलं, काय सांगितलं बघा? सांगितले की सर्व जगामध्ये जावा, सर्व नगरामध्ये जावा, सर्व गावामध्ये जावा आणि काय करा? संपूर्ण या सृष्टीला काय करा? सुवार्तेची घोषणा आनंदाची घोषणा करा, सुसमाचार सांगा. कारण तुमचा प्रभू काय झालाय? हालेलुया. तो उठला आहे. आमेन. त्यांना जाऊन सुवार्तेची घोषणा करा, त्यांना आनंदाची बातमी द्या बाबांनो. कारण मी काय झालोय? जिवंत झालोय. मी तुमचं पाप वधस्तंभावरती घेऊन गेले. तुमचा मेलेला स्वभाव आज पुन्हा जिवंत झालाय. तुमचं मेलेलं सर्व जे काही तुम्हाला वाटत माझं सर्व काही हारलंय, संपलंय. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात आज पुन्हा ते जिवंत मी केले. हालेलुया. पुढं संपूर्ण सुटला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो आणि जो व्यक्ती विश्वास धरतो बर का, आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. त्याच व्यक्तीचं तारण होईल. हालेलुया. जो प्रथम तर विश्वास ठेवतो की खरंच प्रभू जिवंत आहे आणि तो मेल्यातून उठला आहे आणि आपल्या पापाचा, आपल्या वाईट कामाचा, मार्गाचा काय करतो? तो पश्चाताप करतो आणि पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतो.
हालेलुया. त्याचं काय होईल म्हणतो परमेश्वर? कारण होईल. त्याच व्यक्तीचं तारण होईल. हा. जो विश्वास धरत आणि नाही, जो व्यक्ती विश्वासच धरत नाहीये, तो शिक्षेस पात्र ठरेल. हालेलुया, त्याला शिक्षा झाल्यावर राहणार नाही बरं का म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. जो बाप्तिस्मा घेत नाही, पापापासून मन फिरवत नाहीये, विश्वास ठेवत नाहीये, पापी स्वभाव आपलं जीवन बदलत नाहीये, त्याला देहांत शिक्षा येईल म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. पुढं, आणि जे व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवतील, विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतात. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर चिन्ह घडत जातील. काय चिन्ह घडल? काय चमत्कार घडले त्यांच्या बरोबर? ते माझ्या नावाने भूते तो काढतील. प्रत्येक व्यक्ती, पण नुसता सेवकच नाही, नुसता पास्टरच नाहीये. जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवत आहे, माझ्या वचनावरती विश्वास ठेवत आहे, पिता पुत्र पवित्र नाव बाप्तिस्मा घेत आहे, सुवार्तेची घोषणा करत आहे, प्रेज द लॉर्ड, मग तो नुसता सेवकच नाहीये बरं का, तुम्ही देखील. हालेलुया. तो म्हणतो, काय म्हणताय? जो विश्वास ठेवतो, बाप्तिस्मा घेतो, तो त्याच्याबरोबर चिन्ह घडत जातील. काय चिन्ह घडतील? ते माझ्या नावाने ते प्रथम तर माझ्या नावानं भूते काढतील. भूत घालवतील बरं का. हालेलुया. तुम्हाला तो अधिकार देवाने दिला. आमेन. कोणाला अधिकार दिलाय? फक्त पास्टरांना? परमेश्वर म्हणतो तो विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतोय बरं का, त्याच्यावर चिन्हच घडत जाईल. ते माझ्या नावाने संदेश देतील, भूते घालवतील, नव्या नव्या भाषा नवीन नवीन भाषा बोलतील, सर्प उचलतील सर्प देखील उचलतील, व कोणताही प्राणी आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले त्यांना तो मुळीच बाधणार नाही बरं का. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवसापर्यंत लोकांना हेच प्रचार करत राहिले. बाबांनो, विश्वास जो व्यक्ती ठेवतो, बाप्तिस्मा घेतो, त्याच्या बरोबर मी आहे म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. मग त्याचं पुस्तकाचा 28वा अध्याय आणि त्यातलं 20वे वचन, 19. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व त्यामुळे तुम्ही राष्ट्रातील जाऊन बाबांनो सर्व राष्ट्रातील सर्व जातीच्या लोकांना सुसमाचार सांगा, राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यांना शिष्य बनवा. तुम्हाला जे काही मी शिकवले, वाचा. राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, हा? त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याचे नावाने बाप्तिस्मा त्यांना द्या. बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले, जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली, जे काही तुम्हाला मी शिकवले, ते सर्व त्यास पाळवयास शिकवा. ते सर्व त्यांना पाळायला शिकवा बरं का. त्यांना विधी, त्यांना नियम, त्यांना आज्ञा त्यांना सांगा बरं का. आणि त्यांना सर्व ते आज्ञा, विधी, नियम माझे जे आहेत ते सर्व त्यांना पाळायला शिकवा. आणि पहा बाबांनो, युगाचा समाप्ती या सृष्टी संपेपर्यंत, मी सर्व कधी सृष्टी संपेपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. तो म्हणता का मी चाललोय? तो म्हणतो सृष्टी संपेपर्यंत तुमच्या बरोबरच आहे. हालेलुया. हालेलुया. वाचा. जे काही हा? मी तुम्हाला आज्ञा दिले, हा? ते सर्व त्यास पाळव्यास शिकवा. हा? आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आमेन. आमेन. हालेलुया. तो म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्त उठले आणि उठल्यानंतर ह्याच घोषणा केल्या बरं का. 40 दिवसापर्यंत 40 दिवसापर्यंत लोकांना हेच सांगते, बाबांनो मी जिवंत आहे, तुम्ही जाऊन सुसमाचार सांगा, घोषणा करा, पिता पुत्र पवित्र आत्म्याला बाप्तिस्मा द्या, शिष्य बनवा, भूते घालवा. हालेलुया. कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार परमेश्वर म्हणतो मला दिलाय, आणि तो अधिकार म्हणतो मी तुम्हाला देऊन टाकलाय म्हणतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतो का योहानच्या पुस्तकामध्ये, योहानचा 15वा अध्याय आणि त्यातल्या 7व्या वचनामध्ये म्हणतो, योहानचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन, तुम्ही माझ्यामध्ये राहिला, तुम्ही जर बाबांनो माझ्यामध्ये राहिला, माझ्या वचनामध्ये, माझ्या नियमामध्ये, माझ्या विधीमध्ये जर तुम्ही राहिला, व माझी वचने हा? तुम्हामध्ये आणि राहिली, माझं जर वचन तुमच्या मध्ये जर राहिलं, तरच कधी तुम्ही माझ्यामध्ये राहिला, माझं वचन तुमच्यामध्ये राहिलं तर
जे काही तुम्हाला पाहिजे जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. जर तुम्ही माझ्यामध्ये राहिला, माझं वचन तुमच्यामध्ये राहिलं, तर जे काही तुम्ही मला मागचाल ते तुम्हाला प्राप्त होईल म्हणतो तो परमेश्वर. आमेन. हालेलुया. हालेलुया. का हसत आहे तुम्ही सर्व? आमेन. प्रभू येशू म्हणतो तुम्ही जर माझ्यामध्ये राहिला, माझं वचन जर तुमच्यामध्ये राहिलं बाबा, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्हाला प्राप्त होईल. पण प्रथम तुम्हाला माझ्यामध्ये राहावं लागलं. आणि 40 दिवसापर्यंत प्रभू येशू हेच घोषणा करत राहिले, बाबांनो, हालेलुया, तुम्ही जाऊन संपूर्ण सृष्टीला घोषणा करा म्हणून. करता की नाही सुसमाचार सांगता की नाही आजूबाजूला की प्रभू उठलाय म्हणून? हालेलुया. तो म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबरच आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला कधी सोडणार नाही. तो म्हणतो मी कधी तुम्हाला टाकून देणार नाही म्हणतो परमेश्वर. कारण तुमचा प्रभू काय झालाय? हालेलुया. 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 प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. या आपण आता उभे राहूया.